नमस्कार मित्रांनो, आधीच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं आहे की आपल्याला स्पर्धा निर्माण करायला पाहिजे. तर स्पर्धा निर्माण का करायची या व्हिडिओमधून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देऊ इच्छितो. जसे इतर सेक्टरमध्ये, बिझनेसमध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये स्पर्धा असेल तर आपल्याला चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळतात. आपण बघू शकता मोबाईल कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे, चांगल्या मोबाईल तुम्हाला मिळतात स्वस्तामध्ये. टेलिफोन ऑपरेटरची स्पर्धा असेल तर तुम्हाला सुविधा स्वस्तामध्ये आणि चांगले इंटरनेट सुविधा मिळते. तशीच ती सगळ्या वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये आणि नोकरीमध्ये लागू असते. त्याचप्रमाणे आपण एक गोष्ट विसरलो आहे, पण आपण राजकारणामध्ये स्पर्धा निर्माण करायला विसरलो आहे. तर आता आपण या इलेक्शनपासून, या मतदानाच्या इलेक्शनपासून, या निवडणुकीपासून एक सिद्ध करूया, एक नवीन ट्रेंड सेट करूया, एक नवीन स्पर्धा सुरू करूया. कशी करायची? तर आत्तापर्यंत आपण फक्त म्हणतो आहे की पहिल्या दुसऱ्या उमेदवाराला किंवा तिसऱ्या उमेदवारापर्यंतच मतदान करायचं. याच्या पुढच्या जर काही उमेदवार चांगले असतील तर त्यांना निवडून देऊ. एक चांगलाच उमेदवार आपण खालून वरती स्पर्धेमध्ये आणूयात. तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या कुठलाही असू द्यात, पण त्यांचा विचार करून त्यांना जास्त मतदान करून त्यांना स्पर्धेमध्ये आणूयात. जेणेकरून जर स्पर्धा वाढली, चांगल्या उमेदवार त्यांची कॉम्पिटिशन निर्माण झाली तर आपल्याला आपले जे चांगले प्रतिनिधी आमदार म्हणून येतील ते चांगल्या पद्धतीचे, चांगल्या क्वालिटीचे येतील आणि ज्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षित सुविधा आपल्याला मिळतील ते चांगल्या मिळायला सुरुवात होईल ही अपेक्षा करतो. आणि त्या दृष्टीने तुमचं पुढचं मतदान असेल, त्यामुळे विचार करून सगळ्या उमेदवारांचा अभ्यास करून मतदान करा आणि चांगली स्पर्धा निर्माण करा. धन्यवाद.